या शहागंज या भागामध्ये आम्ही 2 दिवसांपूर्वीच महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन इथल्या नागरिकांना, इथल्या जो हातगाडीवाले आहेत, तिथले दुकानदार आहेत, या सर्वांना आम्ही नम्र आवाहन केलेलं होतं की आपण या ठिकाणी जे रस्त्यावरती जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीतरित्या सुरू होऊ द्या. आपल्याला जे व्यवसाय करायचे आहेत ईदच्या अनुषंगाने आम्ही त्याच्याबद्दल कुठलंही म्हटलेलं नव्हतं. मात्र सर्वसामान्य ज्या या भागातून जाणारे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. मात्र काल एक अनुचित प्रकार या ठिकाणी घडला की एका दाम्पत्याला आणि त्यातल्या त्यात एक जी महिला होती जी गरोदर होती त्या महिलेला पण इथे मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याबाबतीमध्ये आणि या ठिकाणी मध्ये नागरिकांना जे काही असुविधा होत आहे त्यांच्या मुवमेंट करण्यामध्ये, यासाठी आज महानगरपालिकेचं पथक इथं आलेलं आहे. या ठिकाणी आम्ही फक्त एकच आमची विनंती आजही आहे की कुठल्याही बाबतीमध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरून आपल्याला कुठलेही व्यवसाय करता येणार नाहीत. जर आपण तशा पद्धतीचा प्रयत्न केला तर ते पोलीस विभाग आणि महानगरपालिका हाणून पाडेल. आपण कृपया करून आपले व्यवसाय हे आपल्या दिलेल्या निश्चित केलेल्या जागेतच करावेत. सर्वसामान्य लोकांना वेठीस धरू नये. कृपया करून आपण आपले व्यवसाय हे जे एका मर्यादेपेक्षा पुढे जर आले तर याच्यानंतर अतिशय कठोर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल. त्यामुळे आपण याची कटाक्षाने नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात, धर्म, पंथ, वंश याच्याबद्दल आमचा कुठलाही म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांना वेठीस धरून कुठल्याही प्रकारची व्यवसाय करणं हे अभिप्रेत नाही आहे अशा ठिकाणी. आणि हा अतिशय गजबजलेला भाग आहे. या भागातून ॲम्ब्युलन्स जातात, या भागातून फायर ब्रिगेड जातात, या भागातून स्कूल बस जातात. काय अवस्था आहे आज आपल्या या भागामध्ये? सगळं स्टकअप होतं हे. तर आमचं तर याच्यानंतरही सिस्टमॅटिकली ह्या भागावरती कशा पद्धतीने आम्हाला नियंत्रण मिळवता येईल आणि सर्वसामान्यांनी सुखकरपणे त्यांचा इथून प्रवास करणं शक्य होईल याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. काही नगरसेवक या सगळ्या ज्या कारवाई सुरू आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करतायत असंही निदर्शनास आलेलं आहे. नाही, आम्ही आमच्या सर्व टीम्सला सांगितलेलं आहे. माननीय आयुक्त महोदयांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे शासकीय कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन करण्यात येईल, त्यांची प्रोसेस सुरू करण्यात येईल, 353 दाखल करण्यात येईल. ह्या ठिकाणी कुठल्याही दबावाला महानगरपालिका प्रशासन हे बळी पडणार नाहीये हे मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. सर, अनाउंसमेंट किए थे. अनाउंसमेंट का मतलब ये ही था, यहाँ के सभी नागरिक जानते हैं, जो दुकानदार जो आपका व्यवसाय कर रहे हैं वही भी जानते हैं कि यहाँ से जो लोग जा रहे हैं, जो व्यवसाय कर रहे हैं, उनके बारे में हमारा कुछ भी बोलना नहीं है. मगर अगर आप किसी को जाते वक्त जाने वाली एम्बुलेंस है, फायर ब्रिगेड है, स्कूल वैन है या फिर जाने वाले कम्यूटर है, जैसे कल एक दंपति यहाँ से जा रहे थे और उनके ऊपर में हमला करने की कोशिश की गई, वो प्रेग्नेंट लेडी थी, वो गंभीर रूप से जख्मी हुई है. अगर आप आपका व्यवसाय इस तरीके से करना चाह रहे हैं तो इसकी परमिशन म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुलिस विभाग नहीं देता है. ये जगहों पे अगर इसके आगे में इस तरीके का कोई भी बदसलूकी करी गई तो डेफिनेटली बहुत कड़ी से कड़ी कार्रवाई यहाँ पे करने के लिए हम इसके लिए आश्वस्त करते हैं आपको.